नमस्कार मित्रांनो, आज आपण जे आहे तर वॉकिंगला सुरुवात केलेली आहे आणि कालचा जो आपला व्हिडिओ होता जो आपण अरुणावती नदीवर बनवला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा, या व्हिडिओला मित्रांनो आपण अभूतपूर्व असं म्हणजे त्याला व्ह्यू दिलेले आहेत। त्याच्या रील्स आणि याला मिळून एकाच दिवसात मित्रांनो आज 20 ते 25 हजार व्ह्यू आपण पूर्ण केले, तसेच आपण ते शेअर पण केले। त्याबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांचे आभार आणि फॉलोअरचे पण आभार जे आहे मित्रांनो। तर त्या वर्धा यवतमाळ नांदेड हा केवळ मी या 2-3 महिन्यातच नाही तर मागील अनेक वर्षापासून या विषयावर व्हिडिओ टाकतो आहे। आणि आता आपलं जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून डेली वॉकिंग आणि डेली वॉकिंगचे फायदे तसेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो रीतसर अपलोड केल्या जातात। आणि ज्यामध्ये वॉकिंग असेल व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल, कारण आपल्या चॅनलचं नावच आहे युवा मार्गदर्शन। तर शेतीविषयक असो किंवा जे मला वाटते की ज्यामध्ये अभ्यास करून माहिती दिली पाहिजे तर ती माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो। व महाराष्ट्रातील प्रोजेक्ट असेल, कालच मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला की ज्यामध्ये शकुंतला रेल्वेचं जे आहे तर ते ब्रॉडगेजमध्ये त्याचं रूपांतर आता होणार आहे। तर हा व्हिडिओ मित्रांनो मी पहिल्यांदाच नाही बनवला, तर मागील 4 वर्षापासून 2021 पासून पाहतो की या कंटेंट म्हणजे या विषयावर मी कंटेंट बनवलेले आहेत। तर म्हणून मित्रांनो जी मला आवड आहे, नवीन प्रोजेक्ट असेल तसंच युवकांना मार्गदर्शन असेल, हा माझा छंद आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। 1.5 महिन्यानंतर आपण इथे आलेलो आहे आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा अरुणावती नदीवरील हा पूल आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठा हा आपला चिरकोटाचा डॅम याच नदीवरून जातो मित्रांनो। आता पूर्वीपेक्षा पाहतो आपण की काम जे आहे आता क्रेनच्या माध्यमातून चालू आहे आणि या पुलाचं जे काम आहे मित्रांनो, मागे आपण व्हिडिओ दाखवला होता त्यावेळेला 70% पूर्ण झालं होतं, परंतु आता ते आणखीन त्यामध्ये 10-15% प्रोग्रेस झालेला आहे। आणि आता काही दिवसातच मित्रांनो पटरीचं काम यामध्ये चालू होणार आहे। 2027 पर्यंत आपली ही रेल्वे चालू होऊ शकते। धन्यवाद।